वजनी प्रमाणामध्ये अर्धा किलो मैदा घेतला। वाटीने 2 वाटी मैदा आहे, त्यामध्ये पाव चमचा मीठ टाकलं। अर्धा चमचा ओवा सुद्धा हातावरती क्रश करून टाकायचा आहे। 1 चमचा पांढरे तीळ, अर्धा चमचा काळे तीळ म्हणजेच कलवंजी। सोबतच यामध्ये 1 मोठा चमचा कस्तुरी मेथी घालायची आहे। कस्तुरी मेथीमुळे ना ही रेसिपी चवीला अप्रतिमच लागते। जर का तुमच्याकडे कस्तुरी मेथी नसेल तर हिरवी जी मेथी येते ना बाजारामध्ये, ती अगदी बारीक पानं चिरून घ्या, ती सुद्धा थोडीशी वापरू शकता, ओली हिरवी मेथी। यासोबतच तुमच्याकडे जर का लहान मुलं नसतील तुमच्याकडे, तर यामध्ये काळी मिरी पावडर सुद्धा घालू शकता आपल्या चवीनुसार। सगळं हे साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये पळीने सांगायचं झालं तर 2 ते 2.5 पळी तेल घ्यायचं आहे। तेल टाकलं, नॉर्मलच तेल टाकायचं आहे, गरम वगैरे करायची काही गरज नाही। तेल व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आहे। बघू शकता अशा प्रकारे हा मुटका झालेला आहे। त्यानंतर यामध्ये थोडं पाणी घालायचं आहे, साधं नॉर्मलच पाणी घालायचं आहे आणि याचा छान असा घट्टसर आपल्याला डो तयार करायचा आहे। बघू शकता असं हे थोडं पाणी घालूनच हे पीठ आपल्याला मळायचं आहे। अशा प्रकारे थोडं पाणी घालून मस्त असा घट्टसर हा गोळा केलेला आहे, अगदी स्मूथ झालेला आहे। खूप अति प्रमाणामध्ये घट्टसर करायचं नाही, जसं चपातीचा असतो ना त्यापेक्षा थोडासा घट्टसर करायचा आहे। आता दुसऱ्या भांड्यामध्ये हा गोळा ठेवते आणि त्यावरती झाकण ठेवून किमान 10 मिनिटासाठी असंच झाकून राहू देऊ। 10 मिनिटं झाले, 10 मिनिटानंतर पीठ बघू, यातला असा मोठाच गोळा आपल्याला काढायचा आहे ह्यानुसार। आता माझं पोलपाट हे मोठं आहे म्हणून मी मोठा गोळा घेतलेला आहे। जर का लहान साईजचं पोलपाट असेल तर मग थोडा तुम्ही लहान गोळा घ्या। त्यानंतर ह्या गोळ्याची आपल्याला चपाती लाटून घ्यायची आहे। अगदी पातळसर अशी ही चपाती लाटायची आहे। बघू शकता या ठिकाणी तेल, तूप किंवा पीठ लावायची काही गरज भासत नाही। पीठ जर का व्यवस्थित मळलं ना, अगदी सहज अशा प्रकारची ही चपाती मोठीच लाटली जाते। अशी पातळसर ही चपाती लाटून झालेली आहे। आता या चपातीला साठा लावायचा आहे। तर ह्या वाटीमध्ये 2 चमचे मैदा घेतला आणि त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे। तेल किंवा तूप सुद्धा तुम्ही वापरू शकता, पण मी संपूर्ण रेसिपी ही तेलामध्येच करत आहे म्हणून साठ्यासाठी सुद्धा मी तेलाचाच वापर करते। अगदी पातळ लेअरमध्ये हा साठा लावायचा आहे। मैदा घेऊ शकता किंवा तांदूळाचे पीठ सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तांदूळाची अगदी बारीक पिठी या साठ्यासाठी वापरू शकता। संपूर्ण अगदी पातळ लेयर ही लावून घेतलेली आहे। त्यानंतर अशा प्रकारे अगदी हळूहळू रोल करायचा आहे। रोल करत असताना अशा प्रकारे दाबूनच रोल केला ना, यामध्ये हवा राहत नाही, म्हणून दाबून असा हळूहळू रोल करायचा आहे। अशा प्रकारे हा रोल करून झालेला आहे, बघू शकता या प्रकारे। आता हा रोल आपल्याला कट करायचा आहे। तर रोल कट करण्यासाठी सुरीचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता किंवा अशा प्रकारे पिझ्झा कटर असेल तर पिझ्झा कटरने कट करा। बघू शकता मस्त अशा अप्रतिम लेयर्स यामध्ये दिसत आहे आणि कट करत असताना अगदी बारीक बारीक छोटे आपल्याला ह्या लाट्या कट करायच्या आहे। बघू शकता तुम्ही साईज सुद्धा यानुसार। बनवायला अतिशय सोपी रेसिपी आहे। तुम्ही जर का नवीन शिकाऊ जरी असाल ना, तरी सुद्धा पहिल्याच प्रयत्नामध्ये अगदी परफेक्ट रेसिपी तुम्ही ही कराल आणि घरातील सगळ्यांना अतिशय आवडणारी अशी ही रेसिपी आहे। बनवायला सोपी आहे आणि मोजक्या साहित्यात सुद्धा होणारी आहे। सगळ्या ह्या लाट्या अशा प्रकारे कट करून घेतलेल्या आहे, अगदी छोटे गोळे केलेले आहे। त्यानंतर लाटणं घ्यायचं आहे। बघू शकता जो लेयरचा भाग आहे तो वरती करायचा आपल्याला आणि अगदी हळूच लाटणं फिरवायचं आहे। जर का लाटणं फिरवायचं नसेल तर मग अशा प्रकारे हाताने सुद्धा चपटे करू शकता। आता हाताने चपटे करणे ही अतिशय सोपी पद्धत वाटते मला, म्हणून मी अशी एक लाटी घेते हातावरती आणि हाताने दाबून घेते। अगदी हलक्या हाताने दाबायचं आहे। अशा प्रकारे प्रेस केले ना, मस्त हे चपट होतं। आधी सांगितल्याप्रमाणे बघू शकता जी लेयरची बाजू आहे ना, ती वर करायची आहे आणि मगच प्रेस करायचं आहे। याचनुसार सगळे जे गोळे झालेले आहे सगळे अशाच प्रकारे दाबून घेते। सगळे असे हे गोळे चपटे करून झालेले आहे। सोबतच तेल सुद्धा गरम करायला ठेवायचं आहे। आता तेलाचे टेम्परेचर सुद्धा तुम्ही पाहू शकता। असा छोटा हा गोळा टाकला, असं हे मीडियम तापलेलं तेल आहे। मीडियम तापलेल्या तेलामध्ये हे सोडलं, पूर्ण चाळणीमध्ये भरून घ्यायचं आहे झाऱ्यामध्ये
आणि मग सोडलं ना हातावरती तेल सुद्धा उडत नाही किंवा अशा प्रकारे एक एक टाकून सुद्धा तुम्ही तळू शकता। मीडियम गॅसवरती जसं हे तळून होतं ना तसं वर येतं, मगच पलटवायचं आहे। बघू शकता लेयर्स तर अगदी अप्रतिम आलेले आहेत आणि या मटरीला मस्त असा रंग आलेला आहे। असा लालसर बदामी रंग आला का त्यानंतर मग तेलाच्या बाहेर काढायचं आहे। गॅस अजिबात आपल्याला मोठा करायचा नाही, मीडियम गॅसवरतीच तळायचं आहे, म्हणजे आतपर्यंत मस्त असे तळले जातात। त्यामुळे महिनाभर जरी ठेवले ना तरी सुद्धा कुरकुरीत राहतात, अजिबातच मऊ पडत नाहीत। दुसरी बॅच सुद्धा अशाच प्रकारे तळायची आहे आणि अशाच पद्धतीने सगळी ही मटरी तळून घेतलेली आहे। बघू शकता लेयर्स अगदी अप्रतिम आलेले आहे, दिसायलाही रंगही मस्त छान असा आलेला आहे। जेवढी दिसायला छान दिसत आहे ना तेवढी चवीला सुद्धा ही मटरी चविष्ट लागते आणि अगदी खुसखुशीत। ही मटरी मी तुम्हाला तोडून सुद्धा दाखवते, मस्त कुरकुरीत अगदी भाकरवडी सारखी अशी ही मटरी होत असते। एकदम कुरकुरीत आवाजही ऐकू शकता आणि अजिबात तेलकट न होणारी अशी ही मटरी तुम्ही सुद्धा नक्कीच करून तर पहा आणि ही रेसिपी कशी झाली मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। मग पुन्हा भेटू नवीन छानशा अशाच रेसिपी सोबत। तर आजची ही शंकरपाळीची रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला 1 किलो मैदा घ्यायचा आहे। या ठिकाणी मी तुम्हाला किलोच्या प्रमाणामध्ये सुद्धा सांगणार आहे आणि वाटीच्या प्रमाणामध्ये सुद्धा शंकरपाळी कशी बनवायची हे सुद्धा आपण पाहणारच आहोत। सर्वप्रथम चाळणी घ्यायची आहे आणि चाळणीने हा मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। तर हा मैदा मी वाटीमध्ये भरून घेतलेला आहे। तर अशा ह्या साईजची वाटी आहे। 1 किलो घेतलेला मैदा ह्या वाटीने 4 वाटी मैदा भरलेला आहे। फक्त वाटीमध्ये भरताना अशा प्रकारे दाबून भरायचा आहे। तुम्ही घरातील कोणत्याही भांड्याने हा मैदा मोजून घ्या। 2 वाटी सुरुवातीला चाळणीमध्ये मैदा टाकून घेतला, तो चाळून घ्यायचा आहे, म्हणजे मैद्यामध्ये काही गुठळ्या वगैरे असतात तर त्या संपूर्ण निघतात। राहिलेल्या 2 वाटी मैदा सुद्धा टाकायचा आहे आणि तो मैदा सुद्धा चाळून घ्यायचा आहे। टोटल आपला 4 वाटी मैदा आपण हा चाळून घेतलेला आहे। मैदा चाळून घेतल्यामुळे शंकरपाळी छान अशी हलकी आणि खुसखुशीत होत असतात, म्हणून नक्कीच चाळून घ्या, कारण त्यामध्ये गुठळ्या वगैरे राहत नाही किंवा काही कचरा असला तोही निघतो। आता चवीसाठी पाव चमचा वेलची पूड आणि अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे। गोडाच्या पदार्थामध्ये कोणत्याही थोडंसं मीठ घातलं ना पदार्थ आणखीनच चविष्ट होतो। मीठ आणि वेलची पूड टाकल्यानंतर सर्व आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स झालेला आहे। त्यानंतर एक पातेलं घ्यायचं आहे आणि ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतलेला आहे ना त्याच वाटीने 1 वाटी गच्च भरून साखर घेतलेली आहे आणि त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला दूध घ्यायचं आहे। घेतलेलं दूध साखरेत टाकायचं आहे। दूध किंवा पाणी सुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकतात, पण दुधाची शंकरपाळी छान दिसतात दिसायला आणि चवीलाही छान लागतात। आता हे आपल्याला गरम करून घ्यायचं आहे। एक लक्षात असू द्यायचं आहे का दुधाला आपल्याला उकळी येऊ द्यायची नाही या ठिकाणी, किंवा दूध केव्हा फाटू शकते जास्त साखरेचे यामध्ये प्रमाण असल्यामुळे। फक्त आपल्याला गरम करून घ्यायचं आहे आणि गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे, म्हणजे साखरेचा पाक सुद्धा होत नाही आणि हे मिश्रण पटकन थंडही होते। आता हे गरम झालेलं आहे, साखर अर्धवट ही विरघळलेली आहे। त्यानंतर पातेलं खाली उतरून घेतलं आणि पुन्हा 1 मिनिट असं हे ढवळून घेते, म्हणजे पूर्णपणे साखर ही विरघळली जाईल। तुमच्याकडे जर का कळकळीत तापलेलं दूध असेल तर त्या दुधामध्येच गॅस न नंतर पेटवता अशाच प्रकारे साखर ही विरघळून जरी घेतली तरी सुद्धा चालते। आता तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी पूर्णपणे साखर आपण ही विरघळून घेतलेली आहे। त्यानंतर हे आपल्याला पूर्णपणे थंड होण्यासाठी असंच हे पातेलं बाजूला राहू द्यायचं आहे। आता यामध्ये अजिबात साखरेचे कणे नाही। थंड होत आहे तोपर्यंत ज्या वाटीने आपण मैदा साखर आणि दूध घेतलेला आहे ना त्याच वाटीने 1/3 वाटी तूप घ्यायचं आहे, म्हणजेच पाऊण वाटी साजूक तूप घेतलेलं आहे। मी या ठिकाणी घेतलेलं पाऊण वाटी तूप मोठ्या भांड्यामध्ये टाकते आणि आता हे तूप आपल्याला कडकडीत असं गरम करून घ्यायचं आहे। या ठिकाणी तुम्ही पाहू शकतात मस्त तूप असं कडकडीत हे गरम झालेलं आहे आणि हे कडकडीत तूप मैद्यावरती आपल्याला सोडायचं आहे। असे बुळबुळे निघायला हवे इतपत तूप आपल्याला हे गरम करून घ्यायचं आहे, म्हणजे असा चुरचुरीत छान आवाज येत आहे। अशामुळेच आपले जे शंकरपाळी आहे ना अशी खुसखुशीत होत असतात।
तूप हे गरम आहे, हाताला चटका लागू शकतो, म्हणून एखादी चमचने मिक्स करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे थोड्या वेळासाठी हे तूप मैद्यामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर थोडंसं गार झालेलं आहे। त्यानंतर हा चमच आपल्याला बाजूला काढून ठेवायचा आहे आणि हातानेच व्यवस्थित असं हे तूप आणि मैदा चोळून घ्यायचं आहे। एकाच हाताने नव्हे तर दोघं हाताने अशा प्रकारे तळव्याच्या मदतीने हे चोळून घ्यायचं आहे, म्हणजे संपूर्ण मैद्याला, मैद्याच्या कण्याकण्याला हे जे तूप आहे ते लागलं गेलं पाहिजे। अशा प्रकारेच आपल्याला संपूर्ण हा मैदा ह्या तुपामध्ये चोळून घ्यायचा आहे। अशा प्रकारे संपूर्ण मैद्याला हे तूप आपण लावून घेतलेलं आहे। आता या मैद्याचा मी तुम्हाला असा मुटका वळून दाखवते। अगदी परफेक्ट असा मुटका हा वळला गेलेला आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अगदी सहज हा तुटत आहे। असं हे मिक्स करून झाल्यानंतर जे दूध आहे ते पूर्णपणे गार झालेलं आहे। दूध आणि साखरेचं मिश्रण जे आहे ना ते या पिठामध्ये टाकायचं आहे आणि पीठ हे मळून घ्यायचं आहे। टाकताना मात्र एकदम आपल्याला टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं करतच हे दूध या मैद्यामध्ये घालायचं आहे आणि छान असं मळून मळून याचा आपल्याला गोळा करून घ्यायचा आहे। तर शंकरपाळी अगदी परफेक्ट होण्यासाठी तुपाचं जे प्रमाण आहे ना ते अगदी योग्य असणे गरजेचं आहे। तूप जर का जास्त झालं तर शंकरपाळी तळताना तेलामध्ये विरघळतात आणि त्याच विरुद्ध जर का तुपाचं प्रमाण हे कमी झालं तर शंकरपाळी ही कडक होतात। म्हणून तुपाचं प्रमाण जे आहे ते कमीही आपल्याला होऊ द्यायचं नाही आणि जास्त सुद्धा नाही, अगदी परफेक्ट एवढं प्रमाण हे पाऊण वाटी घ्यायचं आहे। आता जे दुधाचं आणि साखरेचं मिश्रण केलेलं होतं ते संपूर्ण या ठिकाणी लागलेलं आहे। असा हा घट्टसर गोळा झालेला आहे। तर आणखी मी दुसरं हे दूध घेतलेलं आहे। तर असं हे साधं दूध आहे, गोड वगैरे नाही। साधारण पोहे खाण्याच्या चमचने 4 ते 5 चमच इतपत दूध आहे, एक लहान वाटी। दूध टाकून ही जी कणिक आहे आपल्याला मळून घ्यायची आहे। तर जास्तही घट्टसर हे राहू द्यायचं नाही आपल्याला कणिक आणि जास्त सैलसर सुद्धा मळायची नाही। तुम्ही पाहू शकतात वरतून जसं लागेल तसं थोडंसं दूध टाकून अशा प्रकारे ही कणिक मळून घ्यायची आहे। या ठिकाणी मी तुम्हाला उंडा हातात सुद्धा घेऊन दाखवते। इतपत हे घट्टसर असायला हवं। असं हे मळून घेतल्यानंतर आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि अर्धा तासासाठी असंच झाकून ही कणिक राहू देऊ। अर्धा तास झालेला आहे। आता उंडा पाहू, छान असं हे मुरलेलं आहे। तुम्ही पाहू शकतात सैलसर सुद्धा नाही आणि जास्तही घट्टसर सुद्धा नाही। जास्त घट्टसर आपण हा उंडा मळून घेतला तर शंकरपाळी ही लाटली जात नाही आणि लाटताना भरपूर त्याला तडे पडतात। म्हणून अशा प्रकारे मळून घ्यायचं आहे आणि जास्त सैलसर मळलं तर तेल ते जास्त पितात। म्हणून तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी कणिक अशा प्रकारे मळायची आहे। त्यानंतर असे छोटे छोटे उंडे करून घेतलेले आहे। साधारण या ठिकाणी 3 उंडे काढलेले आहे। बाकीचा उंडा आपल्याला झाकून ठेवायचा आहे, म्हणजे तो जास्त कडक होणार नाही। त्यानंतर हातावरती हा थोडासा मळून घ्यायचा आहे। आपल्याला जास्तही नंतर मळायचा नाही, अगदी थोडासा गोलाकारामध्ये करून घेतलेला आहे। त्यानंतर पोलपाट घ्यायचं आणि लाटणं घ्यायचं, त्याच्याने लाटून घ्यायचं आहे। आपण चपात्या बनवतो, चपात्याच्या दुप्पट असा हा उंडा घेतलेला आहे आणि लाटून घ्यायचं आहे चपातीप्रमाणे। या ठिकाणी आपल्याला तूप किंवा मैदा काही लावायची गरज भासत नाही। अशाच प्रकारे लाटून घ्यायचं आहे। तर एक अशी छोटी चपाती आपल्याला सुरुवातीला लाटायची आहे। अशा प्रकारे हे जरी तळा पडत असलं तरी सुद्धा याकडे आपल्याला लक्ष द्यायचं नाही, फक्त लाटून घ्यायचं आहे। नंतर पुढे काय करायचं आहे मी तुम्हाला सांगतेच। अशी छोटी ही चपाती लाटून घेतल्यानंतर अशा प्रकारे फोल्ड करायची आहे। अशी घडी करून घेतलेली आहे, तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी। इकडची बाजू सुद्धा तशाच प्रकारे आपल्याला फोल्ड करायची आहे। अशी ही 4 पदरी घडी झालेली आहे। अशी घडी करून घेतली ना, शंकरपाळीला खारीसारखे लेयर येत असतात वेगवेगळे। आणि तुम्ही पाहू शकतात आता एक सुद्धा तळ आतमध्ये शंकरपाळ्याला दिसणार नाही, शंकरपाळीच्या या लाटीला। तर मैत्रिणींनो, तुमच्या लक्षात आलंच असेल जेव्हा आपण शंकरपाळीची चपाती लाटतो ना त्यावेळेस ती पटपट लाटली जात नाही, जर का आपल्याकडे प्लेन लाटणं असलं तर। त्याच ठिकाणी जर का आपण ही चपाती ही लाटी लाटण्यासाठी जर का अशा प्रकारच्या लाईनींचा लाटण्यांचा वापर केला तर अगदी भरकन आपण ह्या चपात्या म्हणा किंवा ह्या लाट्या म्हणा शंकरपाळीच्या
लाटून घेऊ शकतो। अगदी पटापट ही लाटी लाटली जाते। अशा प्रकारच्या लाटण्यांचा जर का आपण वापर केला तर, आणि लाटताना जास्त पातळसर ही लाटी आपल्याला लाटायची नाही, तर अशी जाड थोडी राहू द्यायची आहे। अशी चपाती ही लाटून घेतलेली आहे। त्यानंतर सुरी घ्यायची आहे किंवा अशा प्रकारचं तुमच्याकडे पिझ्झा कटर असेल ते कटर तुम्ही घेऊ शकता। आजूबाजूचा भाग हा काढून घ्यायचा आहे आणि एक चौकोनी आकार त्याला द्यायचा आहे। असा आकार दिल्यामुळे काय होतं ना, आपली शंकरपाळी जी आहे तशी एकसारख्या आकाराची होतात। जर का आपण अशा प्रकारे कट नाही करून घेतलं तर शंकरपाळीचे थोडेसे लहान कणे किंवा लहान मोठ्या साईजचे शंकरपाळे हे होत असतात। असे न होता अगदी एकसारख्या आकाराची शंकरपाळी आपल्याला बनवायची आहे, म्हणून अशा प्रकारे नक्कीच कटिंग तुम्ही करून घ्या त्या चपातीची, आणि त्यानंतरच मग अशा प्रकारची शंकरपाळी आपल्याला कट करायची आहे। शंखाकृती आकारामध्ये सुद्धा तुम्ही ह्या शंकरपाळीची कटिंग करून घेऊ शकतात किंवा चौकोनी सुद्धा। तर या ठिकाणी मी चौकोनी आकारामध्ये ही शंकरपाळी कट करत आहे, कारण एकदम छान अशी दिसतात ही चौकोनी शंकरपाळी। शंकरपाळी संपूर्ण कट करून झालेली आहे, तुम्ही पाहू शकतात कुठेही चिटकत नाही, अशी मोकळी मोकळी ही शंकरपाळी झालेली आहे। त्यानंतर एखादी ताटामध्ये ही शंकरपाळी आपल्याला भरून ठेवायची आहे। साईजही तुम्ही पाहू शकतात, अगदी एकसारख्या आकाराची ही शंकरपाळी आपली तयार झालेली आहे। जर का आजूबाजूचा भाग नाही कट केला असता तर अशी बारीक थोडीशी लहान मोठी वाकडी तिकडे शंकरपाळी सुद्धा या शंकरपाळीमध्ये मिक्स झालेली असती। आता ही शंकरपाळी ताटामध्ये भरून बाजूला ठेवू। तशाच पद्धतीने आणखी दुसरा उंडा घेतलेला आहे। उंडा थोडासा मळून घ्यायचा आहे, जास्तही आपल्याला हा उंडा मळायचा नाही, तर अगदी थोडासा असा हा गोलाकारामध्ये येईपर्यंत थोडासा दाबून घेतला, त्यानंतर लाटून घ्यायचा आहे। जास्त पातळसर सुद्धा नाही, असं थोडंसं जाडच ही चपाती लाटून घेतल्यानंतर आधी जशी आपण घडी केलेली आहे ना, अशा प्रकारची अशी घडी करायची आहे प्रत्येक उंड्याची। अशी घडी करून घेतल्यानंतर पुन्हा लाटून घ्यायचं आहे, आणि लाटत असताना थोडंसं जाडच राहू द्यायचं आहे, खूप असं पातळसर किंवा खूप जास्तही प्रमाणामध्ये जाड राहू द्यायचं नाही, तर आपले शंकरपाळे अगदी पटापट व्हावे त्यासाठी हा जो उंडा आहे मी थोडा मोठा घेतलेला होता, म्हणून मोठी चपाती लाटते। लाटताना खूप असं पातळसर आपल्याला लाटायचं नाही, तर थोडंसं जाड राहू द्यायचं आहे। तुम्ही जाडी पाहू शकतात या प्रकारची, जशी आपण भाकरी वगैरे बनवतो ना त्या पद्धतीने हे थोडं जाड राहू द्यायची आहे चपाती। चपाती ही लाटून घेतलेली आहे, आधीच्या चपातीपेक्षा थोडी मोठी लाटलेली आहे मी, कारण मोठा उंडा घेतलेला होता। लाटून झाल्यानंतर आजूबाजूचा भाग जो आहे तो असा चौकोनी आकारामध्ये आपल्याला कट करून घ्यायचा आहे। जर का अशा प्रकारचं कटर नसेल तर तुम्ही सुरीचा वापर करा, सुरीनेही व्यवस्थित अशी हे कापले जातात। अशी चौकोनी सीट तयार झाल्यानंतर आपल्याला ज्या साईजची शंकरपाळी हवी आहे, थोडीशी लहान किंवा थोडीशी मीडियम त्या साईजची कट करून घ्या। पण मी ज्या साईजची तुम्हाला कट करून दाखवते ना या ठिकाणी शंकरपाळी, ही तळून अगदी जशी आपण मार्केटमधून विकत आणतो ना शंकरपाळी, तशाच आकाराची आणि तशाच साईजची ही शंकरपाळी होत असतात। आता या ठिकाणी दुसऱ्या सुद्धा चपातीचे शंकरपाळे आपण बनवून घेतलेले आहे, आणि अशाच प्रकारे राहिलेली जी कणिक आहे त्या कणिकेचे सुद्धा शंकरपाळे आपल्याला संपूर्ण ही बनवून घ्यायची आहे। तर एकदाच सगळी शंकरपाळी न बनवता 2 चपातीची शंकरपाळी बनवून घेतलेली आहे, ती ताटामध्ये काढून घेतली। आता ही काढून घेतलेली शंकरपाळी आपल्याला तळायची आहे, म्हणून गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं होतं। तेल अति सुद्धा आपल्याला गरम नको, मी एक शंकरपाळा तुम्हाला टाकून दाखवते, असे बुडबुडे निघत आहे इतपत तेल गरम असायला हवं। त्या तेलामध्ये शंकरपाळी सोडायची आहे। शंकरपाळी जर का आपण वरतून सोडली तर तेल हे गरम असते, हातावरती आपल्या उडू शकते, म्हणून झाऱ्यामध्ये शंकरपाळी घ्यायची आहे आणि अशा प्रकारे ती कढईमध्ये सोडायची आहे, म्हणजे हातावरती सुद्धा तेल हे उडत नाही। शंकरपाळी टाकल्यानंतर काही सेकंद लगेच आपल्याला झाऱ्याने ते उलटवायची नाही, तर अशा प्रकारे एखादी स्पून वगैरे घ्यायचा आहे किंवा सुरी घ्यायची आणि तिच्याने अलगद आपल्याला ही शंकरपाळी सुरुवातीला ढवळून घ्यायची आहे। गॅसची फ्लेम मोठी सुद्धा ठेवायची नाही आणि जास्त लहान सुद्धा नाही, तर मीडियम अशा गॅसच्या फ्लेमवरती ही शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे। जर का खूप अशा कडकडीत तेलामध्ये आपण शंकरपाळी सोडली तर शंकरपाळी सोडताच सोबतच ती लगेचच लाल होते आणि आतमध्ये शंकरपाळी ही कच्ची असते। त्यानंतर शंकरपाळी आपण जेव्हा तळून घेतो ना, ती तळून घेतल्यानंतर ती मऊ होतात, म्हणून केव्हाही शंकरपाळी तळत असताना गॅसची फ्लेम मोठी ठेवू नका।
तेल असं मीडियमपेक्षा थोडं जास्त तापून घेतलेलं आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी कमी केलेली आहे आणि शंकरपाळीला असा मस्त रंग येईपर्यंत शंकरपाळी आपल्याला तळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता अजून थोडासा हा लाईट रंग दिसत आहे। आणखी थोड्या वेळासाठी ही शंकरपाळी आपण तळून घेऊ। मोठी गॅसची फ्लेम अजिबात ही शंकरपाळी तळत असताना करायची नाही, आपल्याला कमी करायची, मीडियम करायची, अशी थोडीशी कमी अधिक गॅसची फ्लेम करत ही शंकरपाळी आपल्याला तळायची आहे। प्रत्येक शंकरपाळीला तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मस्त लेयर सुटलेली आहे। जर का आपण गॅसची फ्लेम कमीच ठेवली तर शंकरपाळीमध्ये खूप तेल जाते आणि ती कडकही होतात। मोठी ठेवली तर ती बाहेरून लाल होतात आणि आतमध्ये कच्ची असतात। म्हणून कमी जास्त फ्लेम करून ही शंकरपाळी आपल्याला अगदी परफेक्ट रंगावरती येईपर्यंत तळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी जास्त ही डार्क आपल्याला ही शंकरपाळी करायची नाही। तर असा डार्क बदामी रंग शंकरपाळीला आलेला आहे, अगदी परफेक्ट असा। मी तुम्हाला जवळूनही दाखवते। त्यानंतर झाऱ्यामध्ये घेऊन ही शंकरपाळी काढून घ्यायची आहे। असं तेल हे निथळू द्यायचं आहे, म्हणजे आपली शंकरपाळी जास्त तेलकटही होत नाही। टिश्यू पेपर घेतलेला आहे, तुम्ही पाहू शकता या ठिकाणी प्रत्येक शंकरपाळीला लेयर आहे आणि अजिबात तेलकट ही शंकरपाळी नाही। थोडं सुद्धा तुम्हाला टिश्यू पेपरवरती तेल हे दिसणार नाही। राहिलेले शंकरपाळी सुद्धा काढून घ्यायची आहे। यापेक्षा जास्त डार्क करू नका, नाहीतर शंकरपाळी चवीला कडवट लागतात। जो रंग आहे तो अगदी परफेक्ट आहे शंकरपाळी तळण्याचा। पाहू शकतात या ठिकाणी कुठेही जास्तीचं तेल तुम्हाला या ठिकाणी दिसत नाही। तुम्ही शंकरपाळी तळण्यासाठी तेल किंवा तूप वापरू शकतात। मस्त असे लेयर ही सुरत आहे अशा प्रकारे। आता राहिलेले बाकीचे शंकरपाळी सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे। रंगही छान असा आलेला आहे या शंकरपाळीला, तशाच प्रकारे येऊ द्यायचा आहे। तर दुसरी बॅच तळत असताना सुद्धा गॅसची फ्लेम आता थोडीशी मोठी केलेली आहे, कारण तेल हे गार झालेलं आहे आणि थोड्या वेळासाठी मोठी ठेवून नंतर आपल्याला मीडियम करायची आहे। आणि तशाच गॅसवरती आपल्याला ही शंकरपाळी मस्त रंग येईपर्यंत पुन्हा तळून घ्यायची आहे। तुम्ही पाहू शकतात काय मस्त शंकरपाळी ही दिसत आहे। तुम्ही नक्कीच अशा प्रकारे शंकरपाळी केली ना, ती शंकरपाळी अजिबात बिघडणार नाही आणि एकदम खुसखुशीत बिस्किटासारखी तुमची शंकरपाळी नक्कीच येईल। तर अशा प्रकारे संपूर्ण ही जी शंकरपाळी ही तळून घेतलेली आहे। तर आतापर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहत आलातच, तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा। आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी शंकरपाळीला किती लेयर आलेले आहे। जशी खारीला लेयर असतात ना, तशाच प्रकारे असे वेगवेगळ्या हाताने आपण हे लेयर करून घेऊ शकतात। 3 ते 4 प्रकारचे लेयर हे शंकरपाळीला येत असतात आणि एकदम खुसखुशीत अशी ही शंकरपाळी आपली तयार होत असतात। अगदी परफेक्ट प्रमाणासह ही शंकरपाळी बनवलेली आहे। जिभेवर ठेवताच विरघळणारी आणि अगदी मऊसूत चविष्ट ही शंकरपाळी आपली झालेली आहे। अगदी बिस्किटाप्रमाणेच खुसखुशीत ही शंकरपाळी होत असतात अशा प्रकारची। मग आता वाट कसली पाहत आहे, पटकन ह्या व्हिडिओची लिंक तुमच्या नातेवाईकांमध्ये मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारची छान छान रेसिपी पाहण्यासाठी देवदर्शन किचन चॅनलला सबस्क्राईब करा। महिनाभर मस्त कुरकुरीत राहतो आणि चविष्टही लागतो। तर आता हा जो पदार्थ आहे मी तुम्हाला 1 किलोच्या प्रमाणामध्ये बनवून दाखवत आहे। म्हणून 1 किलो मैदा घेतलेला आहे आणि घरातील कुठल्याही वाटीने तुम्ही मोजून घेत असाल तर अशा ह्या वाटीने मी तो मैदा 4 वाटी मोजून घेतलेला आहे। मैदा आपल्याला चाळून घ्यायचा आहे। पसरट परातीमध्ये हा मैदा घेतला, त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकले आणि 1 चमचा ओवा टाकायचा आहे। त्यासोबतच चवीनुसार 1 चमचा मीठ टाकते, आपल्या चवीनुसार मीठ टाकायचं आहे। सोबतच पांढरी तीळ टाकायची आहे 1 चमचा। पोहे खाण्याच्या चमचाने मेजरमेंट हे 1 चमचाचं दाखवलेलं आहे मी तुम्हाला। आता हे घातलेलं साहित्य सगळं आपल्याला पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। ह्या प्रकारे पिठामध्ये सगळं साहित्य हे मिक्स झालेलं आहे। घेतलेला मैदा ह्या वाटीने 4 वाटी मैदा होता, म्हणून अर्धी वाटी आपल्याला तेल टाकायचं आहे। तर नॉर्मलच तेल आहे, गरम वगैरे करायची काही गरज नाही। 2 वाटी मैदा असेल तर पाव वाटी तेल टाका। टाकलेलं तेल सगळं असं व्यवस्थित आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। मैद्याला असं छान चोडून घ्यायचं आहे ह्या प्रकारे। अशा प्रकारे दोन्ही हाताने जर का चोडून घेतलं तर असं छान लागतं। पहा
अशा हाताच्या तळव्यावरती हे पीठ घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला हे चोळायचं आहे. 1 ते 2 मिनिटापर्यंत अशा प्रकारे हे पीठ चोळून घेतलेलं आहे. पहा, असं तुम्हाला मुटका वळून दाखवते. अशी मुठी ओढली जात आहे पिठाची. इतपत तेल असायला हवं. असं लगेचच हा मुटका फुटत आहे. त्यानंतर पाणी घ्यायचं आहे. नॉर्मलच पाणी घ्यायचं आहे आणि पाणी टाकून हे पीठ आपल्याला मळून घ्यायचं आहे. पाणी टाकताना मात्र एकदम आपल्याला पाणी टाकायचं नाही. तर अशा प्रकारे थोडंच पाणी टाकायचं आहे आणि हे पीठ मळायचं आहे. तर असं थोडं पाणी टाकून हे पीठ असं घट्टसर मळून घेतलेलं आहे ह्या प्रकारे. त्यानंतर यावरती झाकण ठेवते आणि 10 ते 15 मिनिटासाठी हे पीठ आपल्याला मुरू द्यायचं आहे. 10 मिनिटं झालेले आहे. आता 10 मिनिटानंतर पीठ दाखवते. पहा, इतपत थिक ठेवायचं आहे. आता ह्या कणिकचा आपल्याला एक उंडा काढायचा आहे. जसं आपण चपातीसाठी घेतो ना, त्यापेक्षा थोडा मोठा उंडा घ्यायचा आहे आणि राहिलेलं पीठ हे झाकून ठेवायचं आहे, म्हणजे जेणेकरून हवेमुळे ते कडक होणार नाही. आता हा उंडा छान गोल करून घेतलेला आहे आणि पोलपाटावरती ठेवायचा आहे. ह्या उंड्याला पीठ किंवा तेल तूप काही लावायची गरज नाही, कारण हे पीठ आपण घट्टसर मळलेलं होतं. लाटून घ्यायचं आहे. पीठ मळताना छान घट्टसरच मळा, म्हणजे पीठ व्यवस्थित असं हे लाटलं जाते. पहा, त्या उंड्याची अशा प्रकारे चपातीसारखी ही लाटून घेतलेली आहे. त्यानंतर आपल्याला तेल घ्यायचं आहे. ब्रशनेही लावू शकता किंवा अशा प्रकारे हाताने सुद्धा. तर अगदी थोडंसं तेल घेतलेलं आहे. तेल असं थोडंसं लावून घेते, हाताने पसरून घेते आणि त्यावरती कोरडा मैदा जो आहे ना, तो थोडासा आपल्याला भुरभुरायचा आहे. या प्रकारे असं हाताने सगळीकडे व्यवस्थित असा पसरून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे घडी करायची आहे. अशी अर्धी चपाती फोल्ड केली. त्यानंतर थोडंसं तेल लावायचं आहे. इकडची बाजू सुद्धा अशा प्रकारे फोल्ड करायची आहे. त्या ठिकाणी सुद्धा थोडंसं तेल लावून घेते आणि यावरती असा मैदा थोडासा टाकायचा आहे. मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर सुद्धा तुम्ही वापरू शकता. पुन्हा अशी घडी करून थोडंसं तेल लावते. अशा प्रकारे जेवढे तुम्ही हे लेयर करा ना, तेवढी खुसखुशीत आणि भरपूर लेयरची आपली ही खारी शंकरपाळी होत असतात. शंकरपाळी म्हणजे आपण थोडंसं वेगळं लुक त्याला देणार आहोत. असं जास्त दाब देऊन ही घडी आपल्याला करायची नाही, अलगद घडी करायची आहे. पहा, अशा प्रकारे ही घडी करून घेतलेली आहे. त्यानंतर लाटणं घ्यायचं आहे आणि लाटण्याने अलगद लाटून घ्यायचं आहे. पहा, असं थोडी छोटी चपाती करायची. त्यावरती पुन्हा तेल लावते, पुन्हा थोडासा मैदा टाकते आणि आता अशा प्रकारे घडी करायची आहे. मी आधी सांगितल्याप्रमाणे जेवढे आपण लेयर करू ना, तेवढीच आपली ही नाश्त्याची रेसिपी मस्त अशी खुसखुशीत आणि क्रिस्पी होणार आहे. पहा, आता अशी लांबट घडी ही झालेली आहे. आता लाटून घ्यायचं आहे. पहा, अशा लांब पट्टीसारखा हा रोल लाटून घेतलेला आहे या प्रकारे. त्यानंतर सुरी घ्यायची आहे. सुरी किंवा पिझ्झा कटर घ्या आणि अशा प्रकारे कट करायचं आहे. आपण जसे फिंगर चिप्स बनवतो ना, त्यानुसारच हे दिसत असतात. तर मैत्रिणींनो, कट करत असताना यापेक्षा बारीक कट केले तर काही हरकत नाही, पण जाड कट करू नका. ही साईजही तुम्ही ठेवू शकता. सगळा हा पट्टी रोल कट करून झालेला आहे या प्रकारे. पहा, अशा एकसारखे हे दिसत आहे. आता एक या ठिकाणी तुम्हाला उचलूनही दाखवते. पहा, भरपूर असे हे लेयर सुटलेले आहे. असे केल्यानंतर आपल्याला हे तळून घ्यायचे आहे. गॅसवरती तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं आणि गरम तेलामध्ये सोडायचे आहे. तेल गरम असायला हवं. गॅसची फ्लेम मीडियम ठेवलेली आहे आणि मीडियम गॅसवरती थोड्या वेळासाठी राहू द्यायचं आहे, म्हणजे तळून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर गॅसची फ्लेम थोडी मोठी करायची, थोडी लहान करायची. जास्त लहान गॅसवरती तळले तर तेलकट होतील आणि मोठ्या गॅसवरती तळले तर बाहेरून लाल होतील, पण आतमध्ये ते कच्चे राहतील, त्यामुळे मऊ पडू शकता. म्हणून गॅस थोडासा कमी अधिक करत आपल्याला हे तळून घ्यायचे आहे.
तर मंडळी तळून घेत आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद। ज्या साईजची तुमची कढई असेल त्यानुसार टाकू शकता। तर आता एवढे हे कट केलेले 2 बॅच मध्ये मी तळून घेणार आहे। अर्धे टाकले। जास्त ही उलटपालट करायची काही गरज नाही। उलटपालट करत असताना अगदी अलगद हाताने करायची आहे। पहा आणि मस्त अशा रंगावरती येईपर्यंत हे आपल्याला तळून घ्यायचे आहे। गॅसची फ्लेम मीडियम आहे। मीडियम गॅसवरती मस्त असा लालसर गुलाबी रंग आलेला आहे। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी अशा प्रकारे। त्यानंतर पूर्णपणे तेल निथळून हे आपल्याला परातीमध्ये काढून घ्यायचे आहे। पहा किती मस्त दिसत आहे। याला तुम्ही खारी शंकरपाळी म्हणू शकता किंवा खारी फिंगर चिप्स सुद्धा म्हणू शकता। पहा अतिशय मस्त आणि अशाच प्रकारे सगळ्या कणिकचे हे आपल्याला करायचे आहे। 1 किलो मैद्यामध्ये हे भरपूर होतात। 5 ते 6 दिवसाच्या प्रवासासाठी आपल्याला जायचं असले तर आपण हे नक्कीच करून घ्या। महिनाभर जरी आपण ठेवले हे अजिबात खराब होत नाही आणि लहान मुलांपासून ते ज्येष्ठ मंडळीपर्यंत सगळ्यांनाच आवडणारे आणि मस्त कुरकुरीत खुसखुशीत असे हे खारी शंकरपाळी होत असतात। पहा अगदी लांब मिरची सारखे हे दिसत असतात। याला तुम्ही काही नाव ठेवू शकता तुमच्या आवडीप्रमाणे। एवढे हे झालेले आहे। शेवटच्या बॅच पर्यंत मी तुम्हाला हे तळून दाखवलेले आहे। पहा असे हे भरपूर झालेले आहे आणि रंगही किती मस्त असा एकसारखा दिसत आहे। पहा असे जवळ घेतले तर भरपूर सारे असे वेगवेगळे पदर सुटलेले मस्त लेयरचे हे दिसत असतात। तोडूनही दाखवते अतिशय खुसखुशीत होत असतात। वयस्कर मंडळी किंवा लहान मुलं असतील तेही सुद्धा अगदी सहज खाऊ शकतील एवढे खुसखुशीत होत असतात। तुम्ही सुद्धा नक्कीच साठी आपल्याला तेलाचं किंवा तुपाचं मोहन वापरायची गरज नाही किंवा शंकरपाळीचं पीठ सुद्धा मळायची गरज नाही। अजिबात हात न भरवता अशी 4 पटीने फुलणारी आणि खुसखुशीत जिभेवर ठेवताच विरघळेल इतकी ही खुसखुशीत शंकरपाळी अजिबात तेलामध्ये न विरघळणारी अगदी परफेक्ट मापासह ही शंकरपाळीची रेसिपी आहे। त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण पहा म्हणजे तुम्ही अर्धा किलोच्या प्रमाणामध्येच नव्हे तर कितीही किलोच्या प्रमाणामध्ये ही शंकरपाळी बनवली तर ही जी शंकरपाळी आहे अगदी परफेक्ट होईलच। नमस्कार, मी सुरेख आणि देवदर्शन किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत करते। मग आजच्या आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया शंकरपाळीच्या। तर अर्धा किलोची मी शंकरपाळी करणार आहे। तर या ठिकाणी अर्धा किलो मैद्याचं हे पॅकेट घेतलेलं आहे। घेतलेला मैदा आता आपल्याला चाळून घ्यायचा आहे म्हणून एक पसरट परात घेतलेली आहे आणि चाळण ठेवायची त्यामध्ये। मैदा आपल्याला हा मोजून घ्यायचा आहे तर घरातील कोणत्याही वाटीने मोजून घ्या। मैदा मोजण्यासाठी ह्या साईजची वाटी घेतलेली आहे। याच वाटीने 3 वाटी हा मैदा भरलेला आहे। 3 वाटी मैदा हा चाळणीमध्ये टाकलेला आहे। त्यानंतर हा टाकलेला मैदा चाळणीमध्ये चाळून घ्यायचा आहे। केव्हाही शंकरपाळी बनवताना मैदा हा आपल्याला चाळूनच घ्यायचा आहे। आता मैदा हा चाळून झालेला आहे। शंकरपाळी करायला सुरुवात करूया। तर कुठल्याही गोड पदार्थामध्ये थोडंसं चिमूटभर मीठ टाकलं ना पदार्थ आणखीनच चविष्ट लागतो म्हणून चिमूटभर मीठ टाकलेलं आहे। त्यानंतर पाव चमचा वेलची पूड घेतलेली आहे आणि वेलची पूड सुद्धा टाकून मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे सगळं पीठ मिक्स करून घेतलं। त्यानंतर गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि कढईमध्ये ज्या वाटीने आपण मैदा मोजून घेतलेला आहे ना त्याच वाटीने साखर घ्यायची आहे। साखर मात्र 1 वाटीला थोडीशी कमी एवढी घ्यायची आहे आणि जेवढी साखर घेतलेली आहे तेवढंच पाणी घ्यायचं आहे। पाणी सुद्धा तुम्ही पाहू शकतात पाऊण वाटी घ्यायची आहे। पाऊण वाटी म्हणजेच 1/3 वाटी पाणी, 1/3 वाटी साखर आणि 1/3 वाटी तूप लागणार आहे। तूप असं हे वितळून घेतलेलं आहे। 1 वाटीपेक्षा थोडं कमी प्रमाण तुम्ही या ठिकाणी पाहिलंच। आता सगळं जे साहित्य आहे ती आपण कढईमध्ये टाकलेलं आहे आणि गॅस चालू करायचा आहे। गॅस चालू करायचा म्हणजे हे जास्त आपल्याला पाक करायचा नाही याचा, फक्त साखर विरघळेल इतका वेळच गॅसवरती ही कढई राहू द्यायची आहे। आता पाण्याला उकळी आलेली आहे आणि साखर सुद्धा विरघळलेली आहे। त्यानंतर गॅस बंद करून कढई खाली उतरून घेतलेली आहे।
हे जे मिश्रण आहे पूर्णपणे आपल्याला गार होऊ द्यायचं आहे। असं बोट त्यामध्ये ठेवलं तर अजिबात चटका लागत नाही। अगदी हलकं नॉर्मली हे गरम आहे, अजिबात हाताला चटका लागणार नाही। असंच मिश्रण झाल्यानंतर हे जे पाणी आहे मैद्यामध्ये टाकायचं आहे। तर या ठिकाणी एक आपल्याला लक्षात असू द्यायचं आहे का गरम पाण्यामध्ये पीठ टाकायचं नाही किंवा पिठामध्ये गरम पाणी हे टाकायचं नाही। जर का तुम्ही हे गरम पाणी असतानाच या मैद्याच्या पिठामध्ये टाकलं तर शंकरपाळी ही बिघडू शकतात। म्हणून थंड झाल्यानंतरच पाण्याचा वापर करावा आणि पाणी मैद्यामध्ये घालताना पूर्णपणे एकाच वेळेस आपल्याला हे पाणी टाकायचं नाही, तर असं थोडं थोडं करत टाकायचं आहे। जर का एकदम पूर्ण पाणी टाकून दिलं तर गुठळ्या होतात आणि ते थोडंसं स्मूथ करायला वेळ सुद्धा लागतो। असं थोडं थोडं करत पाणी टाकायचं आहे आणि एखादी स्पूनने किंवा उलटण्याने हे मिक्स करत घ्यायचं आहे। या प्रकारे तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी कुठेही पीठ मळायची गरज नाही, असं मस्त हे मिक्स झालेलं आहे। आता मी जे प्रमाण आहे तुपाचं आणि पाण्याचं परफेक्ट घेतलेलं होतं, म्हणून अशा प्रकारचं हे पीठ झालेलं आहे। जर का तूप किंवा पाणी तुम्ही थोडंसं कमी अधिक प्रमाणामध्ये घेतलं तर थोडंसं जर का पातळसर तुम्हाला वाटलं तर यामध्ये पोहे खाण्याच्या चमच्याने साधारण 1 ते 2 चमचा मैदा आणखी ऍड करू शकतात। अशा प्रकारचं हे मिश्रण झालेलं आहे। आता हे जे पीठ आहे शंकरपाळ्याचं आपल्याला 20 ते 25 मिनिटांसाठी असंच मुरण्यासाठी ठेवायचं आहे। आता 20 मिनिटांनंतर हे पीठ मी तुम्हाला दाखवते, असं घट्टसर झालेलं आहे। यामध्ये पुन्हा वरतून 1 ते 2 चमचा मैदा टाकण्याची काही गरज नाही, कारण पाण्याचं आणि तुपाचं प्रमाण जे आहे ते अगदी बरोबर घेतलेलं होतं। जर का सैलसर वाटत असलं तर नक्कीच तुम्ही थोडंसं यामध्ये मैदा टाकून अगदी परफेक्ट असे पीठ करून घ्या। त्यानंतर उंडा घेतलेला आहे। उंडा सुद्धा आपल्याला जास्त हा मळायची गरज नाही, फक्त हातावरती थोडासा गोलाकार देते आणि लाटण्याने पोलपाटावरती लाटून घ्यायचा आहे। तर मी या ठिकाणी चॉपिंग बोर्डवरतीच लाटून घेत आहे। अशी थोडी चपातीसारखी लाटायची आहे। यामध्ये आपण वेलची पूड टाकलेली आहे, म्हणून ही वेलची पूड दिसत आहे या ठिकाणी। अशी ही लहान चपातीच्या साईजची लाटून घेतल्यानंतर ही चपाती ह्या प्रकारे घडी करायची आहे। अशी घडी केल्यामुळे शंकरपाळीला लेयर छान येतात। आता घडी करून झालेली आहे आणि पुन्हा लाटून घ्यायचं आहे। तर आपण जर का हाताने मळून घेतलेलं पीठ घेतलं शंकरपाळीचं तर ते लाटायला खूप जास्त वेळ लागतो। तुम्ही अनुभव तर घेतला असेल, जेव्हा आपण शंकरपाळीची चपाती लाटतो ना ती अशी रबरासारखी ओढली जाते, पटकन ती लांबत नाही। पण जर का तुम्ही अशा प्रकारे हे पीठ मळून घेतलं, म्हणजेच चमच्याने फक्त मिक्स करून घेतलं आणि त्या पिठाच्या शंकरपाळ्या ह्या अगदी भराभर लाटल्या जातात। लाटताना वेळही लागत नाही आणि अजिबात रबरासारखं हे पीठ लाटताना वाटत नाही। आता ही चपाती लाटून घेतलेली आहे शंकरपाळीसाठीची। आता शंकरपाळी एकसारखी अशी व्हावी त्यासाठी हा जो आजूबाजूचा भाग आहे आपल्याला काढून टाकायचा आहे। शंकरपाळीची चपाती आहे ती चौकोनी आकारामध्ये किंवा आयताकृती आकारामध्ये आपल्याला करायची आहे। त्यानंतर या ठिकाणी माझ्याकडे पिझ्झा कटर होतो, म्हणून मी पिझ्झा कटरने ही शंकरपाळी कट करून घेते। जर का अशा प्रकारचं कटर तुमच्याकडे नसेल तर सुरीनेही अगदी पटकन छान असे हे कापले जातात। शंकरपाळी ही आपल्याला जास्त लहान आकारामध्ये सुद्धा कट करायची नाही किंवा जास्त मोठ्या साईजमध्ये सुद्धा कट करायची नाही। तर ही जी साईज आहे शंकरपाळीची अगदी परफेक्ट आहे, तळून अतिशय सुंदर अशी ही शंकरपाळी दिसत असतात। आता सगळी ही शंकरपाळी कापून झालेली आहे, तर उलटण्याने अशा प्रकारे एखादी स्पून घ्यायचा आहे किंवा आणि शंकरपाळी ही काढून घ्यायची आहे। एकही शंकरपाळी एकमेकांनाही चिटकलेली नाही, सगळी अशी मोकळी मोकळी ही शंकरपाळी झालेली आहे। शंकरपाळी तळण्यासाठी तेल सुद्धा गरम केलेलं आहे। आता तेल कितपत गरम असायला हवं तर असं छोटासा उंडा टाकून पाहायचा आणि एकदम तो असा लाल होऊन वर यायला नको, तर अशा हलके बुडबुडे हे येत आहे। तेल मीडियम तापलेला आहे, त्यानंतर गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे। कमी ते मीडियम फ्लेमवरती आपल्याला शंकरपाळी तळायची आहे। अशा प्रकारचं तेल हे तापलं का शंकरपाळी ही झाऱ्यामध्ये भरायची आहे। या प्रकारे अशी ही शंकरपाळी जर का तुम्ही तळून घेतली तर हातावरती तेल किंवा तुपामध्ये आपण शंकरपाळी तळत असाल ते सुद्धा हातावरती उडणार नाही आणि चटकाही आपल्याला बसणार नाही। तर आता ही बनवलेली शंकरपाळी सगळी झाऱ्यामध्ये भरून घेतलेली आहे। त्यानंतर तेल सुद्धा मीडियम असं
तापलेलं आहे, मीडियमपेक्षा थोडं जास्त तापलेलं आहे तेल आणि त्यानंतर गॅस मीडियम केलेला आहे. अशा या तेलामध्ये शंकरपाळी सोडायची आहे आणि शंकरपाळी ही टाकल्यानंतर लगेचच त्याला आपल्याला झारा किंवा चमच काही लावायची गरज नाही. काही सेकंद तरी तसंच हे राहू द्यायचं आहे. तसंच राहू दिल्यानंतर ती कडक होतात आणि त्यानंतरच मग झाऱ्याने ती व्यवस्थित आपल्याला पलटून घ्यायची आहे. जर का शंकरपाळी तळताना तेल हे खूप असं तापलेलं असलं, तेलामध्ये शंकरपाळी टाकताच ती बाहेरून लाल होतात पण आतमधून मात्र ती कच्ची असतात. ते कच्ची राहिल्यामुळेच शंकरपाळी आपण तळतो तेव्हा ती खुसखुशीत वाटतातच, पण नंतर जशी ती डब्यामध्ये भरून ठेवतो आणि काही दिवसानंतर 2-3 दिवसानंतर ती मऊ पडतात. तर हेच ते कारण आहे शंकरपाळी मोठ्या गॅसवरती तळण्याचं. कमी गॅसवरती सुद्धा शंकरपाळी तळू नका. जर का कमी गॅसवरती आपण शंकरपाळी तळली तर शंकरपाळीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये तेल हे जातं. खूप तेलगट्टी शंकरपाळी होतात आणि कडक सुद्धा होतात. म्हणून आधी सांगितल्याप्रमाणे तेल जे आहे ते मीडियमपेक्षा थोडं तापलेलं असावं आणि शंकरपाळी सोडल्यानंतर गॅसची फ्लेम कमी पेक्षा थोडीशी मोठी ठेवायची आहे आणि मीडियमपेक्षा लहान ठेवायची आहे. अशा गॅसच्या फ्लेमवरती शंकरपाळी जर का आपण तळली तर ती महिनाभर जरी ठेवली तरी सुद्धा ती संपेपर्यंत कुरकुरीतच राहतात. अजिबात ती शंकरपाळी मऊ पडत नाही. जर का मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती तुम्ही शंकरपाळी तळली तर ती नक्कीच मऊ पडू शकतात. म्हणून मोठी गॅस अजिबात ठेवायची नाही. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी शंकरपाळीला मस्त रंगही आलेला आहे आणि छान असे पदरही सुटलेले आहे. भरपूर सारे लेअरची ही शंकरपाळी दिसत आहे. शंकरपाळीला अगदी परफेक्ट असा रंग आलेला आहे. त्यानंतर तेलाच्या आतून काढून घेऊ झाऱ्यामध्ये. तेल पूर्ण हे निथळून घ्यायचं आहे. ही जी शंकरपाळी आहे अजिबात तेलगट होत नाही. टिश्यू पेपर सुद्धा मी वापरत नाही. आता या ठिकाणी टिश्यू पेपर न वापरता अशी ही शंकरपाळी ताटामध्ये घेते. किती मस्त रंग आलेला आहे आणि मस्त लेअर सुद्धा आलेली आहे शंकरपाळ्याला. अजिबात तेलगटही हे शंकरपाळी दिसत नाही. अशाच प्रकारे ही शंकरपाळी तळत असताना दुसरी जी चपाती आहे ती सुद्धा मी लाटून घेतलेली आहे. आता ही जी चपाती आहे आधीप्रमाणेच आपल्याला कट करून घ्यायची आहे. अशा प्रकारे जर का शंकरपाळीची चपाती आपण कट करून घेतली, आजूबाजूचा भाग काढून घेतला तर एकसारखी चौकोनी अशा आकारामध्ये आपली ही शंकरपाळी दिसत असतात. लहान किंवा मोठा किंवा वाकडा तिकडा असा कुठेही शंकरपाळीचा आकार पाहायला मिळत नाही. म्हणून नक्कीच शंकरपाळी बनवताना थोडासा वेळ हा लागतो, पण आपण दिवाळीचं फराळ बनवणार आहोत तर एकसारखं असं छान दिसावं आणि चवीला सुद्धा मस्त असं लागावं त्यासाठी व्यवस्थितपणे ही फराळाची रेसिपी आपल्याला करायची आहे. म्हणून अशा प्रकारे चौकोनीच कट करून घ्या, मगच शंकरपाळी कटिंग करा. दिसायलाही छान दिसतात. शंकरपाळी ही कट करून झालेली आहे. आधीप्रमाणेच अगदी मोकळी सळसळीत ही शंकरपाळी झालेली आहे. तर आता मी तुम्हाला शंकरपाळीची साईजही दाखवते. आधी तळलेली आहे आपण शंकरपाळी एका चपातीची आणि ही दुसरी चपाती लाटून घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी हा लाटलेला शंकरपाळा आणि हा तळलेला शंकरपाळा आहे ना अगदी 4 पटीने फुललेला. आपण यामध्ये बेकिंग सोडा किंवा बेकिंग पावडर काही घातलेलं नाही तरी सुद्धा किती मस्त असा हा शंकरपाळा फुलून आलेला आहे. आता हे शंकरपाळे सुद्धा आपण तळून घेऊ. आधी ज्या प्रकारे आपण शंकरपाळे तळून घेतले तशाच पद्धतीने ही शंकरपाळी सुद्धा बाकीची राहिलेली सगळी शंकरपाळे आपल्याला तळून घ्यायची आहे. शंकरपाळी हे तळून घेत आहेत तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कुठेतरी थोडासा सुद्धा आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती तुम्ही नवीन असाल, पहिल्यांदा चॅनल हे पाहत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सबस्क्राईब केल्यानंतर बाजूलाच असलेले घंटीचे बटन सुद्धा दाबून ते ऑलवरती क्लिक करा. असं करणं हे निःशुल्क आहे, पण असं केल्यामुळे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला ते नवीन व्हिडिओ सगळ्यात आधी पाहता येतील. आता दुसऱ्या चपातीचे शंकरपाळे सुद्धा तळून घेतलेले आहे. तुम्ही पाहू शकतात आधीच प्रमाणे ही शंकरपाळे सुद्धा मस्त फुलून आलेले आहे. सगळी शंकरपाळी ही एकसारख्या आकाराची अशी ही तळून होत असतात आणि संपेपर्यंत महिनाभर जरी ठेवली तरी सुद्धा ही शंकरपाळी अजिबात मऊ पडत नाही. जशीच्या तशीच राहतात. मस्त
खमंग खुसखुशीत ही शंकरपाळी आणि भरपूर लेअर सुटलेली शंकरपाळी आपली आजची ही तयार झालेली आहे, अजिबात पीठ न मळता। ही शंकरपाळी अर्धा किलोची झालेली आहे। तुम्हाला जर का 1 किलोची करायची झाली तर हेच प्रमाण वापरून दुप्पट प्रमाणामध्ये तुम्ही अशा प्रकारची भरपूर सारी लेअर सुटलेली आणि मस्त 4 पटीने फुलणारी ही शंकरपाळी करू शकता। न तळलेली शंकरपाळी आणि ही तळलेली शंकरपाळी मस्त 4 पटीने फुलून तर आलेलीच आहे, पण एकदम खुसखुशीत अशी शंकरपाळी होत असतात। या ठिकाणी मी शंकरपाळीचा चुरा सुद्धा तुम्हाला करून दाखवते। मस्त अगदी कण्या कण्या अशा वेगवेगळ्या ह्या शंकरपाळीच्या होत असतात, एकदम खुसखुशीत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारी मस्त परफेक्ट अशी शंकरपाळीची रेसिपी तुम्ही नक्कीच करून पहा। मग पुन्हा भेटू नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत नमस्कार। व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद।